नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत घेतली जाणारी घटक चाचणी 1 आज सोमवार 24/8/2026 पासून सुरू झालेली आहे। आज इयत्ता 9वी गणित भाग 1 हा 20 गुणांचा पेपर झालेला आहे। त्यामध्ये एकूण 4 प्रश्नामध्ये 20 गुणांचे विभाजन केलेलं आहे। प्रश्न पहिला आहे, पुढील उपप्रश्नासाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट द अल्फाबेट। पी बरोबर 1 2 3 महिरप कंसात आहे डॉट डॉट डॉट, शेवटची संख्या 10 महिरप कंस पूर्ण। हा कोणत्या प्रकारचा संच आहे? रिक्त संच, अनंत संच, शांत संच, यापैकी नाही। इन करली ब्रॅकेट पी इज इक्वल टू 1 2 3 डॉट 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 10 करली ब्रॅकेट कंप्लीट। व्हॉट टाइप ऑफ सेट पी इज? नल सेट, इन्फिनाइट सेट, फायनाइट सेट, नन ऑफ दीज। हा संपणारा संच आहे, यामधील घटक सांगता येतात, त्यामुळे सी हा शांत संच आहे, हा फायनाइट सेट आहे। ओके, अशा पद्धतीनं। त्यानंतर दुसरा आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंडावर्ती असेल? डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग? ज्या संख्येच्या छेदस्थानी, ज्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी 5, 16, 25, 2 या संख्या असतात त्या खंडित असतात। आणि 11 आहे या ठिकाणी 3/11 ही संख्या दशांश, खालील संख्या जी आहे दशांश रूपात अखंडावर्ती रूपात असणारी, म्हणजे 3/11 या संख्येचे दशांश रूप हे अखंडावर्ती असेल, सी। ओके, त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। खालील संच यादी पद्धतीने लिहा। 2 गुणांचा प्रश्न आहे, वरती 2 गुणांचा झालेला आहे। प्रश्न पहिल्यातला ए, बी आहे 2 गुणांचा। खालील उपप्रश्न सोडवा। खालील संच यादी पद्धतीने लिहा। 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच। राईट द फॉलोइंग सेट यूजिंग लिसनिंग मेथड्स। सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20। त्याला आपण ए नाव दिलं। 2 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे आणि 19 मूळ संख्या आहे। ओके, हा मूळ संख्यांचा संच आहे 1 ते 20 मधील। पुढील करणीची कोटी लिहा। या ठिकाणी कोटी आहे 4। हा 2 गुणांचा झाला, वरती 2 म्हणजे प्रश्न पहिला ए आणि बी एकूण 4 गुणांचा झालेला आहे। कृती पूर्ण करा। प्रश्न दुसरा, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी। सिम्प्लिफाय √50 × √18। या ठिकाणी 50 पूर्ण वर्ग असणारे, त्यामध्ये संख्या आहे 25 दुनी 50, 9 दुनी 18, 25 वर्गमूळ 5, 9चं 3 आहे। या ठिकाणी बाहेरच्या संख्या आहेत 5 गुणिले 3 5 त्रिक 15 आणि करणी 2 गुणिले करणी 2 2, 15 दुनी 30, 25 5 15 आणि 2 या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत। चौकटीमध्ये संख्या भरायच्या होत्या, 4 चौकटी आहेत, प्रत्येकी अर्धा गुण 2 गुणांचा प्रश्न। प्रश्न आहे ब आहे 4 गुणांचा आहे। खालील उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी प्रत्येकी 2 गुण आहेत, 2 असतात या ठिकाणी। ए, जर ए बरोबर महिरप कंसात 1 3 2 7 महिरप कंस पूर्ण, तर ए या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। ए इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट 1 3 2 7, देन राईट एनी 4 सबसेट ऑफ ए। या ठिकाणी समजा आपण बी नाव दिलं, एचा उपसंच 1 आणि 3 हा आहे। सी नाव दिलं, यातलेच घटक घ्यायचे 2 आणि 7 हा उपसंच आहे एचा। डी आपण म्हटलं 1 3 2 हा सुद्धा उपसंच आहे एचा। आणि डी आपण घेतला, ई घेतला, डी घेतलेला आहे वरती। ई बरोबर या ठिकाणी 3 2 आणि 7 असे आपल्याला 4 संच लिहिता येतील। आणखी लिहिता येतील, आपल्याला फक्त 4 संच लिहायला सांगितलेत।
ए मधलेच घटक घ्यायचे, पूर्ण घ्यायचे नाहीत. कधी 2 घ्या, कधी 1 घ्या, कधी 3 घ्या. ओके, वेगवेगळे असावेत. असे हे 4 उपसंच आहेत संच एचे. त्यानंतर खालील परिमेय संख्या पी छेद क्यू रूपात लिहा. राईट द फॉलोईंग नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. या ठिकाणी वर्गमुळात 0.37 बार या संख्येला x मानायचे. x बरोबर 0.37 बार 1 म्हणायच्याला समीकरण मानू म्हणायचं. ओके. सुटे दशक शतकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे म्हणून दोन्ही बाजूला 100ने गुणू. दोन्ही बाजूला 100ने गुणू. त्यामुळे xला 100ने गुणलं 100x. 37 बारला 100ने गुणलं सुटे दशक शतक. शतकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे, शतकानं गुणण्याचा प्रसंग आहे. दशांश चिन्ह गेले 37 आणि पुढं 36 बार. ओके, हे नंबर 2. 137 पाठीमाग आलं, त्याला बार येणार नाही. पुन्हा 36 आहे म्हणून 36.36 बार. समीकरण 2 मधून 1 वजा करू. 100x वजा x. 100x वजा x बरोबर 36.37 बार वजा 0.37 बार. 100x मधनं 1 गेला, 99x बरोबर 0.37 बार. 0.37 बार गेले, राहिले 37 वजा 0 म्हणजे 37. ओके, म्हणून x बरोबर 37 भागिले 999. x म्हणजे त्या ठिकाणी 0.37 बार ही संख्या आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात लिहिता आली. 37/99. ओके, असा हा 4 गुणांचा प्रश्न होता. प्रश्न दुसरा ब आणि ए 2 गुणांचा, 6 गुणांचा प्रश्न होता. आता प्रश्न तिसरा. या ठिकाणी प्रश्न तिसरा अ 3 गुणांचा आहे आणि ब 3 गुणांचा, म्हणजे हाही 6 गुणांचा आहे. खालील कृती पूर्ण करा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. रिकाम्या जागी संचाचे घटक लिहा. फिल इन द ब्लँक्स विथ एलिमेंट्स ऑफ दॅट सेट. पहा, ए डॅश 1, 11 आणि 13 सोडायचं, म्हणजे मग यू मधले सगळे घटक लिहायचे. 3 लिहिला पाहिजे, 5 लिहिला पाहिजे, 8 लिहिला पाहिजे, 9 लिहिला पाहिजे, 10 लिहिला पाहिजे. 11 येत आहे, 1, 11, 13 सोडून 12 लिहिला पाहिजे. 13 आहेत आणि 15 लिहिला पाहिजे. 3, 5, 8, 9, 10, 12, 15 हा ए डॅश आहे. ओके, आता बी डॅश लिहायचा. 8, 5, 10, 11, 15, 16 वगळायचे यातले. 1 लिहायचा, 3 लिहायचा, 8 आणि 5 लिहायचे नाहीत. 9 घ्यायचा आहे, 10 याच्यामध्ये आहे, 11 आहे, 15 आहे, 12 आणि 13 घ्यायचा. ओके, 1, 3, 9, 12, 13 म्हणजेच बी डॅश हा बीचा पूरक संच आहे. बी डॅश बी मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले जे घटक आहेत त्याला आपण बी डॅश म्हणतोय. ए छेद बी, ए आणि बी मध्ये सामायिक असणारे घटक 1, 11, 13, 11च फक्त आहे, फक्त 11. ओके, ए आणि बी मध्ये सामायिक असणारा घटक 11 आहे. 8, 5, 10, 15 इकडं नाही, 1 आणि 13 इकडं नाही, फक्त या ठिकाणी 11 हा सामायिक घटक आहे. ए संयोग बी दोघांचे एकत्रीकरण करायचं आहे. 1, 11, 13, 8, 5, 10 आणि त्यानंतर 15. 11 घेतलेला आहे. 1, 11, 13, 8, 5, 10, 15. ओके, एकूण 7 घटक आहेत ए संयोग बी. ए आणि बीचं एकत्रीकरण करताना डबल घटक 11 येतो, एकदाच लिहायचा. त्यानंतर ए छेद बी डॅश. आता ए छेद बी या छेदामध्ये 11 घटक आहे. यू मधले सगळे घटक लिहायचे, फक्त 11 सोडून, म्हणजे हा ए छेद बीचा पूरक संच आहे. ए छेद बी डॅश.
11 याच्यामध्ये 11 सोडून बाकी सगळे लिहायचे. 1 3 5 8 9 10 12 13 आणि 15. ओके, अशा पद्धतीनं. ए संयोग बी डॅश, ए संयोग बी याचा पूरक संच आहे. म्हणजे 1 11 13 8 5 10 15 वगळून आपल्याला लिहायचं आहे ए मधले यू मधले घटक. आणि शेवटचा आहे ए संयोग बी डॅश, म्हणजे ए संयोग बी याच्यामध्ये जे घटक आहेत, ए आणि बी या दोघांच्यामध्ये जे घटक आहेत त्यातले काही घटक ए संयोग बी मध्ये नाहीत. त्यामध्ये 3 9 आणि 12 हा ए संयोग बीचा पूरक संच ए संयोग बी डॅश. ओके, 3 9 12 याच्यामध्ये नाहीत, परंतु या संयोगामध्ये आहेत. अशा पद्धतीनं हा 3 गुणांचा प्रश्न 1 2 3 4 5 6 रिकाम्या जागा होत्या, प्रत्येकी अर्धा गुण 3 गुणांचा. पुढला ब आहे 3 गुणांचा. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. या ठिकाणी नंबर ऑफ ए जे आहेत ते चहा घेणारे आहेत. चहा घेणारे विद्यार्थी त्यामध्ये 80 आहेत. नंबर ऑफ बी विद्यार्थी आहेत ते कॉफी घेणार आहेत. बरोबर, कॉफी घेणारे विद्यार्थी ते किती आहेत? 60 विद्यार्थी आहेत. चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे विद्यार्थी आहेत. एकशे 20 विद्यार्थ्यांमध्ये चहा घेणारे विद्यार्थी आहेत, कॉफी घेणारे विद्यार्थी आहेत, दोन्ही घेणारे विद्यार्थी आहेत. हे चहा कॉफी व दोन्ही घेणारे विद्यार्थी आहेत. परंतु एकूण 125 विद्यार्थी आहेत वसतिगृहात म्हटले. दोन्हीपैकी म्हणून दोन्हीपैकी एकही पेय न घेणारे 125 मधनं 120 वजा केलं पाहिजे. 5 विद्यार्थी. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर शेवटच्या 4 गुणांचा आहे खालील प्रश्न सोडवा. खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयकरण करा. हा प्रश्न होता. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स आपण सोडवला. In a hostel, there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea and coffee, tea or coffee. Okay. आता 4 छेद आहे शेवटचा. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेदाचं परिमेयकरण करायचं म्हणजे अंशाला आणि छेदाला छेदानंच गुणायचं. वरती पण अंशात छेदाच्या अनुबद्ध जोडीनं 7 अधिक 4 वर्गमात 3च्या अनुबद्ध जोडी 7 वजा 4 वर्गमात 3. खाली पण 7 वजा 4 वर्गमात 3. या ठिकाणी वरती 4 कंसात 7 वजा 4 वर्गमात 3. खाली मात्र पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. पहिल्या कंसात ज्या दोघांची बेरीज आहे दुसऱ्या कंसात त्यांचीच वजाबाकी आहे. अशा वेळेला पहिल्या पदाचा वर्ग 7 वर्ग वजा 4 वर्गमात 3 कंसाचा वर्ग 4. 7 वजा 4 वर्गमात 3 वर अंश तसाच. छेदस्थानी 7चा वर्ग 49, 4चा 16 आणि गुणिले वर्गमात 3चा 3. अंश तसाच 4 कंसात 7
वजा 4/3 49 वजा 48 16 48 अजून तसाच 4/4 वजा 4/3 49 म्हणून 48 गेले. एक उरला, नाही लिहिला चालतोय, लिहिला चालतोय. अशा पद्धतीनं आपण हे 20 गुणांचे प्रश्नपत्रिका आपण सोडवली. अत्यंत सोपी होती. आपण स्वतः हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व 9वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी जो शेअर करा. धन्यवाद.